हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 2मधील चॅप्टर नंबर 6 वेदर अँड सीझन हा पाहणार आहोत. चला तर मग या लेसनमध्ये आज आपण काय काय पाहणार आहोत. लेट अस एक्सप्लोर. वेदर हा एक पॉईंट पाहणार आहे आणि सीझन. वेदरमध्ये आपण पाहणार आहे टेम्परेचर, एअर, मॉइश्चर, इम्पॉर्टन्स ऑफ वेदर. वेदरला मराठीत हवामान म्हणतात आणि त्याच्यात आपण काय काय शिकणार आहोत तर टेम्परेचर, एअर, मॉइश्चर, इम्पॉर्टन्स ऑफ वेदर शिकणार आहे. सीझन्स म्हणजे आपले जे ऋतू असतात ते. त्याच्यामध्ये आपण सीझन्समध्ये कोणते कोणते सीझन पाहणार आहोत तर समर सीझन, मान्सून सीझन, विंटर सीझन अँड स्प्रिंग सीझन हे पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वेदर अँड सीझन्स रेफर टू द डिफरंट कंडिशन वी एक्सपिरियन्स आउटसाइड सच ॲज रेन, सनशाईन, हीट और कोल्ड. बोथ अफेक्ट हाऊ वी ड्रेस, व्हॉट ॲक्टिव्हिटी वी डू अँड द एन्व्हायरमेंट अराउंड अस. तर आपण जे काय वेदर अँड सीझन हे पाहतो त्याच्यामध्ये आपण बाहेर पडल्यानंतर जे काय अनुभव आपल्याला येतात वेगवेगळ्या परिस्थितीत, की जसे की पाऊस असतो म्हणजे रेन असतं, सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश असतो, हीट और कोल्ड थंडी किंवा उष्ण असते आणि ह्याचा अफेक्ट आपल्या कशावर पडतो तर आपल्या ड्रेस सेन्सवरती पडतो. म्हणजे आपण त्यानुसार कपडे घालतो आणि आपल्या ज्या काय ॲक्टिव्हिटीज असतात त्यानुसार आपण करत असतो, जसं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे काय आहे ते. चला तर मग लेट अस एक्सप्लोर मोर अबाउट देम. चला त्याच्याबद्दल आणखीन माहिती घेऊया. वेदर म्हणजे मराठीत त्याला हवामान म्हणलं जातं. वेन वी रीड द न्यूजपेपर, वॉच द न्यूज अँड समटाइम्स इवन इन आवर कॅज्युअल कन्व्हर्सेशन वी हिअर द वर्ड वेदर. बट हॅव यू एवर वंडर व्हॉट इट एक्झॅक्टली मीन्स. जेव्हा आपण न्यूजपेपर वाचतो किंवा न्यूज पाहतो टी व्हीवरती किंवा कधी आपण कॅज्युअली जे काय कन्व्हर्सेशन असतं म्हणजे एकमेकांबद्दल आपण बोलत असताना आपण कधी ऐकतो की अरे आज वेदर कसलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला आपल्याला नेमकं काय त्याचा अर्थ आहे हे आपण आज पाहणार आहोत. वेदर इज द स्टेट ऑफ द ॲटमॉस्फिअर ॲट अ सर्टन प्लेस अँड टाईम. वेदर म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी आणि वेळेतील वातावरणाची स्थिती. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरण. इट टेल अस इफ इट इज विंडी, स्नोई, सनी, क्लाउडी, हॉट और कोल्ड. वेदर कॅन चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, डे टू डे और सीझन्स टू सीझन्स. ज्यावेळेस हे जे वेदर आहे हे प्रत्येक ठिकाणी आणि त्या वेळेतील वातावरणाची स्थिती आपल्याला सांगत असते. आणि ते काय सांगतं तर वातावरण कसं आहे. विंडी आहे म्हणजे वारा चालू आहे, स्नोई म्हणजे बर्फ पडतोय का, सनी, क्लाउडी आणि हॉट आणि हे सांगतं. तसेच हवामान हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे प्लेस टू प्लेस किंवा डे टू डे म्हणजे दिवस आणि सीझन टू सीझन म्हणजे ऋतूनुसार बदलू शकते. वन डे इट माइट रेन अँड द नेक्स्ट डे इट माइट बी सनी अँड ब्राईट. एके दिवशी पाऊस पडू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश पडू शकतो आणि तेजस्वी वातावरण असू शकतं म्हणजे ब्राईट असू शकतं. At time, we might enjoy a sunny day while we might feel hot and uncomfortable on another. कधी आपण उन्हाचा आनंद घेऊ शकतो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय होतं, हॉट फील होतं आणि अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ होऊ शकतं. वेन द वेदर ऑफ अ प्लेस रिमेन्स द सेम फॉर अ लाँग टाईम, इट इज कॉल्ड क्लायमेट ऑफ दॅट प्लेस. आणि कधी जेव्हा एखाद्या ठिकाणी जे वेदर असतं ते बराच काळ सारखेच राहतं म्हणजे समटाईम्स लाँग टाईम राहतं ते, त्यावेळेस त्या ठिकाणाचे काय म्हणतो आपण, क्लायमेट म्हणतो त्याला. चला तर मग डिड यू नो द सन इज रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट टाईप ऑफ वेदर. इट हिट्स द अर्थ सरफेस कॉझिंग एअर टू मूव्ह अँड क्रिएट वेदर पॅटर्न्स. आणि तुम्हाला माहीत आहे का, हे सूर्य जो आहे तो वेगवेगळ्या प्रकाराच्या हवामानासाठी जबाबदार असतो, वेदरसाठी तो जबाबदार असतो. तो अर्थच्या सरफेसवरती त्याचे जे रेज असतात ते पडल्यानंतर त्याच्यामुळे जे
एअर असते ती मूव्ह होते, तिची हालचाल होते आणि त्याच्यामुळेच ना सगळीकडे हे वेदर पॅटर्न तयार होते. लेट अस फाइंड आउट अबाउट द एलिमेंट ऑफ वेदर वन बाय वन. चला तर मग हवामानाच्या या घटकांबद्दल एक एक करून जाणून घेऊया. फर्स्ट आहे टेम्परेचर. The temperature of a place depends on how much heat is received from the sun. टेम्परेचर आपल्याला काय सांगतं की एखाद्या ठिकाणाचे तापमान हे सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णतेवर अवलंबून असते. ड्युरिंग द डे इट इज वार्मर दॅन द नाईट. ॲडिशनली when we climb up mountain it gets cooler because the temperature decrease as we go higher. आणि कधी कधी दिवसात ते रात्रीपेक्षा जास्त गरम असते, डे टाईमला नेहमी गरम राहते. शिवाय जेव्हा आपण ना एखाद्या माउंटेनवरती चढतो तेव्हा ते थंड होते, कारण आपण जसे जसे वर जातो तसे तसे तापमान जे टेम्परेचर असतं ते काय असतं, कमी होत जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ड्युरिंग समर्स द डेज आर लॉंगर. द प्लेस रिसीव्ह द हीट ऑफ द सन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम अँड इज देअर फॉर वॉर्मर. आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो, उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस दिवस कसा असतो, मोठा असतो आणि त्या ठिकाणी जास्त काळ आहे ना मग काय होतात, सनरेज जास्त टाईम राहतात आणि त्यामुळे वातावरण कसं राहतं, उबदार राहतं. In winters, the day are shorter. The place receive the slanting rays of the sun for fewer hours and it therefore cooler. आणि त्याच्या अपोजिट बरोबर हिवाळ्यात काय असतं, तर दिवस कमी असतो आणि म्हणून त्या ठिकाणी कमी तासांसाठी सूर्याचे काय होतात, स्लाइंटिंग म्हणजे तिरक्या किरणं पडत असतात आणि त्यामुळे ते थंड असते. Air is a mixture of gases such as oxygen, carbon dioxide and nitrogen. हवा ही कशाने बनले आहे, एक मिश्रण आहे. कशाचं, तर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रोजन या सगळ्या गॅसेसचं. एअर इज ऑल अराउंड अस. एअर ही सगळीकडं आहे. वी कॅनॉट सी ऑर टच इट बट वी कॅन फील इट वेन इट मूव्ज. पण आपण तिला पाहू शकत नाही किंवा तिला टचसुद्धा करू शकत नाही, पण तिची जी काय हालचाल आहे ती आपल्याला जाणवू शकते. ऑल लिव्हिंग बीइंग्स नीड एअर टू सर्वाईव्ह. जे काय ऑल लिव्हिंग बीइंग्स आहेत, ऑल लिव्हिंग बीइंग्समध्ये कोण कोण येतं, तर प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स हे सगळे जे येतात त्यांना सर्वाईव्ह करण्यासाठी म्हणजे जगण्यासाठी काय असते, एअरची गरज असते. एअर ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स टू द चेंज इन द वेदर. आणि हवा ही काय करते, तर आपले जे वेदर आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडून आणते. खूप मोठं तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यात. देअर आर डिफरंट टाईप ऑफ एअर, विंड, ब्रीज, गेल अँड स्ट्रोम. आणि ह्याच हवेचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर कुठले कुठले, तर विंड, ब्रीज, गेल अँड स्ट्रोम. चला तर मग त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहूया. विंड. मूव्हिंग एअर इज नोन ॲज विंड. काय, तर हलणाऱ्या हवेला काय म्हणलं जातं, विंड म्हणलं जातं. वेन द सन शाईन्स द लँड इज हीटेड अँड द एअर अराउंड इट गेट वार्म अँड गोज अप द कूल एअर rushes to take its place. This movement of air cause the wind to blow. आणि ज्या वेळेस आहे ना सूर्य चमकतो म्हणजे शाईन करतो तेव्हा जमीन काय होते, गरम होते आणि तिच्या जे आहे ना अराउंडला म्हणजे पृथ्वीच्या अराउंडला हवा कशी राहते, गरम होते आणि वर जाते. थंड हवा त्याची जागा घेण्यासाठी वेगाने जाते आणि ह्याच हवेच्या हालचालीला आपण काय म्हणतो, विंड म्हणतो. चला तर मग ब्रीज पाहूया. वेन द विंड ब्लोज व्हेरी जेंटली इट इज कॉल्ड अ ब्रीज. जेव्हा वारा खूप हळूवार वाहतो तेव्हा त्याला ब्रीज म्हणतात. गेल. वेन द विंड ब्लोज ॲट अ ग्रेट स्पीड इट इज कॉल्ड गेल. जेव्हा वारा खूप वेगाने वाहतो तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, गेल. गेल म्हणजे काय, तर वादळ म्हणलं पण जातं. स्ट्रोम. वेन देअर इज अ स्ट्रॉंग विंड ऑक्युपाइंग
By heavy rains, we call it a storm. A storm can cause damage. It can damage buildings and houses and even break off the branches of tree. आणि स्ट्रोम म्हणजे काय, जेव्हा जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस येतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, वादळ म्हणतो, स्ट्रोम म्हणतो. आणि या वादळामुळे भरपूर नुकसान होऊ शकते आणि कधीकधी त्यामुळे इमारती आणि घरांचे नुकसान पण होऊ शकते, झाडांच्या फांद्याही तुटू शकतात. चला तर मग रॅपिड फायर 1 ह्याचा वेगळा व्हिडिओ बनवला जाईल, लवकरात लवकर तोही घेऊन येईन मी. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो ॲन ॲनिमोमीटर इज ॲन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर्स विंड स्पीड. आणि आपल्याकडे विंडची जी स्पीड आहे म्हणजे हवेची जी हवा मोजण्याचं जे मशीन आहे त्याला काय म्हणलं जातं तर ॲनिमोमीटर. दिस टाईप ऑफ ॲनिमोमीटर हॅज अ स्पिनिंग व्हील. आणि हे काय आहे तर एक फिरते चाक असते. द स्ट्रॉंगर द विंड ब्लोज द फास्टर दॅट द व्हील रोटेट्स. आणि जेव्हा वारा वाहतो तेव्हा तितक्याच जोरात आहे ना त्याचे चाकसुद्धा काय होते, व्हीलसुद्धा रोटेट होतात. द ॲनिमोमीटर काउंट्स द नंबर ऑफ रोटेशन टू कॅल्क्युलेट विंड स्पीड. आणि हे जे ॲनिमोमीटर आहे ते वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी फिरण्याच्या जे संख्या आहेत तो मोजतो. चला तर मग नेक्स्ट पॉईंट पाहूया. मॉइश्चर. मॉइश्चर इज द वॉटर वेपर प्रेझेंट इन एअर. मॉइश्चर कशाला म्हणलं जातं की जे आपल्या ना एअरमध्ये म्हणजे हवेत जे काय वॉटर वेपर असतात, पाण्याचे वेपर्स असतात त्याला म्हणलं जातं. मॉइश्चर ऑल्सो अफेक्ट्स वेदर कंडिशन. आणि मॉइश्चरमुळे सुद्धा वेदरवर काय होतं, परिणाम होतो. वेन द अमाऊंट ऑफ मॉइश्चर इन द एअर इन्क्रीज वी फील अनकम्फर्टेबल. आणि जेव्हा हवेतील आहे ना मॉइश्चर वाढतो त्यावेळेस आपल्याला अस्वस्थ वाटते. ॲट द सेम टाईम मॉइश्चर ऑल्सो कॉज रेनफॉल ऑर स्नोफॉल. आणि कधीकधी ह्या मॉइश्चरमुळे काय होतं तर पाऊस किंवा स्नोफॉलसुद्धा देखील होतो. समटाईम्स हेवी रेन कॉज फ्लड्स. आणि कधीकधी मुसळधार पावसामुळे काय होतं, फ्लड म्हणजे पूरसुद्धा येतो. द स्ट्रीट्स अँड द लो लेईंग एरिया गेट वॉटर लॉग. आणि रस्ते आणि जो आहे ना लो लेईंगचा म्हणजे सखल भाग असतो तिथे पाणी साचते. द फ्लड्स कॉज हेवी डॅमेज टू क्रॉप्स, हाऊसेस अँड ह्युमन लिव्ज. आणि ह्या पुरामुळे बरेच आहे ना क्रॉप्स म्हणजे पिके, घरे आणि मानवी जीवन जे असतं ते काय होतं, नुकसान होतं. व्हेरी लिटिल ऑर नो रेन ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम कॉज ड्रॉप. आणि दीर्घकाळापर्यंत खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडल्याने तिथं काय होतं, ड्रॉप म्हणजे दुष्काळ म्हणला जातो त्याला. ड्रॉप इज अ लाँग पिरियड विदाउट रेन. दुष्काळ म्हणजे पाऊस नसलेला दीर्घकाळ. द ड्रॉप condition result in a water shortage and serious impacts on health, agriculture, energy and the environment. आणि ह्या दुष्काळामुळे काय होतं, जे पाण्याची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम कशावर होतो तर हेल्थवरती होतो, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर होतो, एनर्जी म्हणजे ऊर्जेवर आणि एन्व्हायरमेंटवर सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. इम्पॉर्टंट ऑफ वेदर. आता वेदरचं इम्पॉर्टंट काय आपल्या लाईफमध्ये ते पाहायचं आहे. वेदर अफेक्ट्स द वे वी लिव्ह. वेदरमुळे आपल्या राहणीमानावर परिणाम होतो. द क्लोथ्स वी वेअर, द फूड वी ईट अँड द ॲक्टिव्हिटीज वी डू ऑल्सो गेट अफेक्टेड बाय इट. आपण जे कपडे घालतो, आपण जे फूड खातो आणि आपण जे काय काम करतो त्या सगळ्यांवरती आहे ना वेदरचं काय होतं, अफेक्ट पडत असतो. ऑन अ हॉट डे वी लाईक टू ईट आईस्क्रीम अँड हॅव कोल्ड ड्रिंक्स अँड प्रेफर टू वेअर लाईट कलर कॉटन क्लोथ्स. आणि ज्यावेळेस आहे ना उष्ण दिवस असतात म्हणजे हॉट डेज असतात त्यावेळेस आपण आईस्क्रीम खायला आवडते, परत आहे ना कोल्ड्रिंक्स प्यायला आवडतात आणि तसेच आपण
कॉटन क्लोथ्स, हलक्या रंगाचे कॉटन क्लोथ्स घालतो. बट ऑन अ कोल्ड डे वी माइट लाईक टू ड्रिंक अँड ईट हॉट डिशेस अँड प्रेफर टू वेअर वुलन ऑर वार्म क्लोथ्स. वेदर ऑल्सो अफेक्ट आवर हेल्थ अँड वेलबिंग्स. आणि त्याच्याच उलट जेव्हा यांना थंडी असते, कोल्ड असतं, त्यावेळेस आपण गरम पदार्थ पिणे किंवा खाणे आपल्याला आवडते. आणि तसेच लोकरीचे कपडे किंवा उबदार कपडे आपण घालतो. आणि याचाच वेदरचा आपल्या आरोग्यावर आणि आपल्या वेलबिंग्सवरती काय होतो, परिणाम होतो. वेदर ऑल्सो अफेक्ट द प्लांट्स अँड डिफरंट क्रॉप्स. आणि ह्या वेदरचा परिणाम हा वनस्पतींवरती आणि विविध पिकांवरती पण आपल्याला पाहायला मिळतो. प्लांट्स लूज देअर वॉटर रॅपिडली ड्युरिंग हॉट वेदर ड्यू टू इन्क्रीज इव्हॉपरेशन अँड लीड टू विल्थिंग इन प्लांट्स. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ज्या वेळेस ना वेदर हॉट असतं त्यावेळेस काय होतं, इव्हॉपरेशन होतं. म्हणजे जे जमिनीवरती पाणी असतं त्याची वाफ बनते आणि त्याचा परिणाम काय होतो, झाडं काय होतात, मरगळल्यासारखी होतात. ड्युरिंग रेन प्लांट्स गेट लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर अँड देअर फॉर लुक हेल्दियर. आणि पावसाळ्यात झाडांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळते आणि त्यामुळे ते कसे दिसतात, निरोगी दिसतात, हेल्दियर दिसतात.